जय भीम, नमो बुद्धाय. जय भीम. नमो बुद्ध. सर्वांचं स्वागत आहे या ठिकाणी. काल एक धानके सरांकडून सूचना आलेली हं. आहे की थोडं प्रॅक्टिकल याच्याकडे वळालं पाहिजे. प्रॅक्टिकल आपण रोजच इनडायरेक्टली घेतो, कारण दोन मेथड आहेत, आपण पाहिलेल्या आहेत. आपला जो धम्म जाणून घेण्याचा, म्हणजे मनोधम्म जाणून घेण्याचा, म्हणजे अस्तित्व जाणून घेण्याचा जो मार्ग आहे, तो जागृतीचा मार्ग आहे. आणि जागृती ही इनडायरेक्ट मेथडने आणि डायरेक्ट मेथडनं दोन्ही पद्धतीनं आपल्याला निर्माण करता येते किंवा त्याचा अनुभव घेता येतो. डायरेक्ट अवेकनिंग, इनडायरेक्ट अवेकनिंग. डायरेक्ट अवेकनिंगचा अर्थ की कुठल्या तरी माध्यमातून, शब्दांच्या माध्यमातून किंवा चित्राच्या माध्यमातून, कधी कधी ध्वनी किंवा संगीताच्या माध्यमातून, म्हणजे इंद्रियांच्या माध्यमातून आपल्याला इनडायरेक्ट पद्धतीनं आपल्याला सेल्फ अवेकनिंग, स्वतःमध्ये जागृती निर्माण करता येते किंवा ती होते. आपण जागृत होतो म्हणजे काहीतरी समजा वाचन करून किंवा प्रवचन ऐकून किंवा एखादं चांगलं चित्र पाहून किंवा निसर्ग निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर, शांत ठिकाणी गेल्यावर, किंवा एखादं ज्यांना संगीतामध्ये रुची आहे किंवा ज्यांना संगीताची भाषा समजते, त्यांना पण अवेकनिंगचा, जागृतीचा अनुभव त्याच्याशी कनेक्ट झाल्यावर येतो. कनेक्टेड असेल तर जागृती. तर इनडायरेक्ट मेथड आहे. अशी मेथड आपल्यासाठी एक महत्वाच्या संदर्भातून पाहता येते. ती म्हणजे बाबासाहेबांची. बाबासाहेब ज्या पद्धतीनं बोलायचे, तर उपस्थितांमध्ये एकदम अशी जागृतीची, काय म्हणतात, लाट पसरायची, लाट. ऐकणारे हजारो लोक, समोर बसलेले हजारो लोक एकाच वेळेला झपाटून जायचे. त्यावेळेला हे ऑडिओ व्हिज्युअल किंवा हे रेकॉर्डिंगची सिस्टम जर असती त्या काळात, तर आज आपल्याला त्यांची भाषणं ऐकून फार म्हणजे बाकीच्यांना काही जास्त काम करायची गरज नसती पडली. त्यांचे जर शब्द आणि त्यांचे व्हिडिओ जर त्या काळात आपल्याला उपलब्ध करून दिले असते, कोणी रेकॉर्डिंग केलं असतं. आता त्या काळामध्ये हे तंत्रज्ञान तेवढं डेव्हलप झालेलं नव्हतं आणि खूप महागडं होतं हे तंत्रज्ञान. छोटे छोटे व्हिडिओ सुद्धा खूप महाग असायचे ते. आणि कारण त्याची जी प्रोसेस होती ती फार अवघड होती. एकच आपल्याला असे एक कोल्हापूरचे कोण काय नाव त्यांचं, त्यांनी बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेचा व्हिडिओ काढला होता. नाव कोणाला माहिती आहे का? बागल. हा, बागल. माधवराव बागल. नाही, बागल नाही. बागल नाही. दुसरं कोणीतरी आहे ते, टोपी घातलेले आणि कोट घातलेला असं त्यांचा फोटो आहे. तर त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांनी त्यांचं घर विकून
ते शूटिंग केलं आणि ते शूटिंग केलेलं त्या ज्या काही फिल्म होत्या त्या त्याला म्हणतात ते धुवावं लागायचे. आपण पूर्वीचे फोटो पाहिले असतील, जे आपण कॅमेराने जे फोटो काढायचे ते रील धुवायला टाकायला लागायचे. धुवा म्हणजे केमिकल प्रक्रिया त्याच्यावर करून मग त्या निगेटिव्ह वरून पॉझिटिव्ह फोटो निघायचे. तर एखादी फिल्म तयार करणं ही फार मोठी कष्टाची गोष्ट होती. त्या काळामध्ये फार कष्टाची गोष्ट होती. तर जानकर का काही नाव मला आठवत नाही, पण कोल्हापूरचे होते म्हणतात ते. तर त्यांनी ते व्हिडिओ तर तयार केला, म्हणजे शूटिंग तर केलं सगळ्या याचं. तेच आपण पाहतोय. बाबासाहेबांच्या अंत्ययात्रेचं जे काही शूटिंग आपण पाहतो ना, तर ते त्यांनी केलेलं आहे. तर ते नंतर ते धुण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नव्हते म्हणे. तर त्यांना त्यांचं घर विकावं लागलं आणि तेव्हा ती फिल्म तयार झालेली आहे. म्हणजे बाबासाहेबांवर आणि त्यांच्या कार्यावर किती मोठा विश्वास होता. बाबासाहेबांची भाषणं किंवा त्यांचं कार्य, त्यांच्या हालचाली या जर त्या काळामध्ये कोणी अशा टिपल्या असत्या, किंवा फोटो खूप आहेत. काही लोकांनी तर आत्ता अलीकडे अलीकडे आपल्याकडचे फोटो बाहेर काढायला सुरुवात केली आणि वेगवेगळे फोटो आपल्याला दिसत आहेत. लोकांनी ते काय म्हणतात, म्हणजे स्वतःकडेच ठेवले आणि काहींनी तर त्याचं मार्केट पण केलं. तो भाग वेगळा. पण बाबासाहेबांच्या काळात असे व्हिडिओ जर तयार झाले असते तर आपल्याकडं ते फार मोठं धन राहिलं असतं. आणि ज्या इनडायरेक्ट जागृतीचा आपण म्हणजे आता उल्लेख केला आणि चर्चा करतोय, ती इनडायरेक्ट जागृती ही बाबासाहेबांच्या त्या शब्दामुळे त्यावेळेला जशी होती तशी आज पण काही अंशी झाली असती. जसे आपण बाबासाहेबांचे शब्द वाचतो, त्या बुद्धांचे शब्द आपण ग्रंथात वाचतो, तरी पण काही गोष्टी आपल्याला फेल होतात. काही गोष्टी, काही ज्या त्याच्यात घुसडलेल्या आहेत किंवा मिश्रण केलेलं आहे, तर ते आपल्या लक्षात येतं. पण बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत बुद्धांच्या, बाबासाहेबांच्या शिकवणीतील लिपिबद्ध गोष्टी. बुद्धांच्या व्हिडिओचा तर प्रश्नच नाही. बुद्धांचे फोटो पण नाहीत आपल्याकडे. हे ज्या मूर्त्या वगैरे आपण ज्या पाहतो, ह्या चित्रकाराने, मूर्तिकाराने तयार केलेल्या काल्पनिक प्रतिमा आहेत त्या. बुद्ध असेच असतील असं नाही. बाबासाहेबांच्या फोटोंची काही कमतरता नाही, पण आवाज आपल्यापर्यंत यायला पाहिजे होता. तर थोडाफार आपण ऐकतो तर तो पण किती प्रेरणादायी आवाज आहे आणि घणाघाती आवाज आहे. जसं पार्लमेंट मधलं ते 10-12 मिनिटांचं ते भाषण, किंवा अलीकडे ते एक BBC-नं मुलाखत दिली, तर किती हो. प्रेरणादायक वाटतं ते ऐकून. तर ही जागृतीची एक इनडायरेक्ट मेथड होती, जे आपण ऐकतो, वाचतो, पाहतो. डायरेक्ट मेथड जी आहे जागृतीची, ती म्हणजे स्वतःमध्ये उतरायचं. आपणच आपल्याला आपल्या साधनेने, प्रॅक्टिसनं जागृत करतो, किंवा जागृतीची पातळी आपली उंचावू शकते. प्रॉपरली केलं तर, योग्य पद्धतीने केलं तर, सम्यक पद्धतीने केलं तर, सम्मासतीने केलं तर. आणि ती सम्मासतीची पद्धत जी आहे, डायरेक्ट मेथड, ती आपण बऱ्याच वेळेला आपण त्याचा उल्लेख करतो, पण अजून खोलात शिरायला पाहिजे. या
मताशी, जसं आता धानके सर किंवा इतरांनी पण तसं म्हटलेलं आहे की प्रॅक्टिकल काही गोष्टी अशा झाल्या पाहिजेत, म्हणजे प्रॅक्टिकल आपली शिबिरं झाली पाहिजेत. प्रॅक्टिकल अशा काही गोष्टी झाल्या पाहिजे की आपल्याला ही जी डायरेक्ट मेथड आहे स्वतःच्या मनावर वर्क करण्याची, तर ती आपल्याला शक्य होऊ शकते. याच्याशी मी सहमत आहे. मी या कायला जागृतीची कार्यशाळा मानतो. ही कार्यशाळा आपली ऑनलाईन नाही चालली. जेव्हा आपलं हे काम चाललेलं असतं इथं मीटिंगमध्ये, तेव्हा जेव्हा आपण आपल्याशी जेव्हा कनेक्ट होतो, तर ती कायमधली डायरेक्ट जागृती, प्रत्यक्ष जागृती हे आपण श्वासाच्या पातळीवर अनुभवू शकतो. जर ते व्यवस्थित आपल्या लक्षात आलं असेल तर या कायेचं भान, कायेची जागृती आपल्याला येऊ शकते. जर योग्य पद्धतीनं त्याच्यात उतरलो तर त्या कायेतल्या जिवंतपणाच्या, म्हणजे जाणीवांचं भान, जाणीवांच्या जाणीवा म्हणजे जागृती आपल्याला अनुभवाला येऊ शकते, जर योग्य पद्धतीनं आपण आणि शांतपणे आणि सातत्याने त्याच्यामध्ये उतरलो तर. त्याच्यात जी सुखदुःख आहेत, ती सुखदुःख आपण जर जागृतीपूर्वक, जाणीवपूर्वक आणि सतीने पाहू शकलो, तर आपल्याला सुखदुःख म्हणजे आपल्या मनाचं विचलन जे आहे ते जाणवू शकतं. त्यातले विशेषतः जे दुःखाचे प्रॉब्लेम आहेत, टेन्शनचे प्रॉब्लेम आहेत, डिस्टर्बन्स, चिंता, अस्थिरता, अस्वस्थता, कामछंद, व्यापाद, आळस, जडपणा, डाऊट्स, अनिश्चितता, भटकंती, भीती, जे काही असेल ते आपले प्रॉब्लेम, न्यूनगंड, अहंगंड, समगंड, ह्या ज्या मनाच्या विकृती आहेत, चित्ताच्या विकृती आहेत, ज्याच्यामुळे आपण डिस्टर्ब असतो, ज्याच्यामुळे आपली झोपमोड होते, ज्याच्यामुळे आपल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होतात, सायकोफिजिकल, शारीरिक आजार किंवा मानसिक आजार, या सगळ्यांचा आपल्याला प्राथमिक पातळीवर बोध होतो. म्हणजे दुःख कळतं, थोडक्यात म्हणजे दुःख सत्य कळतं. दुःख सत्य कळाल्यावर मग समुदायाकडे आपण वळू शकतो. कारण आणि ते कारण आपल्याला चित्तामध्ये सापडतं. तर चित्तातले जे लोभ आणि द्वेष आहेत, त्या भावना, निव्वळ इच्छा, गरज म्हणून असलेल्या इच्छा या वेगळ्या. म्हणजे भूक लागली तर खाण्याची इच्छा ही जगण्यासाठी आवश्यक असलेली इच्छा आहे. भूक, तहान, सुरक्षितता, स्वतःला वाचवणं, स्वतःच स्वतःला जपणं म्हणजे जगणं. जपणं म्हणजे जगण्यासाठी आपण स्वतःला जपतो, सुरक्षितता शोधतो. जर आपण जसं आता राहण्यासाठी आपण घर तयार करतो किंवा इतर प्राणी बिळात राहतात, गुहेत राहतात, जंगलात राहतात, उंच घरटी करून राहतात. तर त्यांची त्यांची ती सुरक्षिततेची, काय म्हणतात, नैसर्गिक त्यांची शक्ती वापरून ते स्वतःला सुरक्षित ठेवतात. आपण पद्धतशीर घर बांधतो. ती आपली काय म्हणतात, एक स्वतःला सुरक्षित ठेवण्याची किंवा अबाधित ठेवण्याची ती आपली एक नैसर्गिक गरज आहे. ती गरज ही प्राथमिक गोष्ट आहे. परंतु गरजेच्या पलीकडे ज्या इच्छा असतात,
अधिक पाहिजे. हे हे असं 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 राहिल्यानं ते आपण सुरक्षित राहतो. पण नाही, आणखीन काहीतरी इतरांसारखं पाहिजे, जरा ॲडव्हान्स पाहिजे, जरा उंच पाहिजे, जरा विस्तारित पाहिजे, जरा आलिशान पाहिजे, जरा सुखलोलुपता आपल्याला उपभोगता येईल. सुखान अधिक सुख मिळेल, अधिक कम्फर्ट मिळेल, काय म्हणतात, अधिक कम्फर्ट म्हणजे आपण म्हणजे सुरक्षितता म्हणतो आपण त्याला, पण कम्फर्ट नसतं. ती एक चोचले ज्याला म्हणतो, ते इंद्रियांचे चोचले, मनाचे चोचले हे करण्यासाठी आपल्याला अधिक पाहिजे, अधिक पाहिजे, अधिक पाहिजे, अधिक पाहिजे, जरा वेगळं पाहिजे, मोठं पाहिजे, इतरांसारखं पाहिजे किंवा इतरांपेक्षा चांगलं पाहिजे. असं पाहिजे का माझं नाव झालं पाहिजे, वाह काय घर आहे. किंवा आपल्या इच्छेप्रमाणे होत नसेल तर मग ते नको, 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 हटवा, पाडा, खतम करा, नष्ट करा, त्याच्यासाठी काही करा. तर हे जे पाहिजे हे नकोच्या ज्या अतिरिक्त इच्छा असतात, याला तृष्णा म्हटलेलं आहे. आणि या तृष्णा ज्या गरजेच्या पलीकडच्या असतात, त्या दुःखाचं कारण आहे. पण जोपर्यंत आपल्याला आपलं विचलन कळत नाही, दुःख कळत नाही, डिस्टर्बन्स कळत नाही, सतीनं आपण ते पाहत नाही, तोपर्यंत आपल्याला दुःख समुदायाकडे आपलं लक्षही जात नाही. तर कशामुळे हे होतं? दुःख कशामुळे होतं, कशामुळे उदय पावतं? त्या तृष्णा दिसत नाहीत. तो लोभ दिसत नाही, तो द्वेष दिसत नाही. फक्त आपण त्याप्रमाणे वागतो, त्याप्रमाणे करतो आणि त्याचे परिणाम भोगतो, म्हणजे दुःख भोगतो. असं आपलं सुखदुःखाचं हे काय म्हणतात चक्र, भवचक्र. ते भवपासूनच भावना शब्द आलेला आहे. भव म्हणजे वाढत राहणं, बनणे, अजून बनणे, वाढत राहणे, चक्र आहे ते. भवचक्र वाढतच राहतं, एकच नाही. ते हे झालं का ते, ते झालं का ते, हे पाहिजे मग नंतर ते पाहिजे, मग ते त्याच्यापेक्षा पुढचं पाहिजे, आणि पाहिजे 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 पाहिजे. आणि त्याच्यात जो अडथळा येतो तो नको 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 नको. असं हे भवचक्र जे आहे, हे अविद्येत चाललेलं आहे, अबोध अवस्थेत चाललेलं आहे, जागृती नसलेल्या अवस्थेत चाललेलं आहे. आणि त्याप्रमाणे आपली धडपड चाललेली असते. हेच आपलं जीवन असतं. पण जेव्हा जीवनाचं भान येतं, मग हे काय चाललंय ते जे कळतं, दिसतं, जाणवतं आपल्या जागृतीला, सतीला, त्यातला जो कार्यकारण भाव जाणवतं, तर तेच भवचक्र धम्मचक्र बनतं. कारण त्या भवचक्राचा कार्यकारण भाव दिसतो. जसं आता हे भवचक्र म्हणजे अविद्या पच्चया संखारा, संखार पच्चया वियाणं, दुःखापर्यंत जे 12 कड्यांचं जे भवचक्र आहे, ते जे दिसणं त्याला धम्मचक्र म्हणतात. दिसत नाही ते नुसतंच भवचक्र आहे. ते नुसतंच भव आहे. पण ते कधी होतं आणि कधी आपण त्याला आपलं मन त्याला रिॲक्शन देतं, कधी आपण पाहिजे 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 पाहिजेच्या चक्रामध्ये अडकतो, नको नको नकोच्या द्वेषामध्ये अडकतो, लोभात अडकतो, द्वेषात अडकतो, कृती करतो, बोलतो, शरीरानं कृती करतो, मारहाण करतो, शिवीगाळ करतो, कठोर बोलतो, असत्य बोलतो, हिंसा करतो, वैतागल्यावर दारू पितो, व्यभिचारात अडकलेला असतो, काहीही करतो त्या तृष्णेमध्ये. आणि त्याचं भान नसतं, त्यामुळे ते काही करणं चाललेलंच असतं आयुष्यभर.
तर ज्या क्षणी आपल्याला सतीचा अनुभव यायला सुरुवात होते, आपण आपल्यामध्ये उतरतो डायरेक्ट मेथडनं. इनडायरेक्ट मेथडने पण ते होतं, परंतु डायरेक्ट मेथड ही डायरेक्ट हाडामासात उतरते. डायरेक्ट सती जी असते ती श्वासाच्या निमित्तानं कायेमध्ये कायेच्या, आता काया ही हाडामासाची बनलेली आहे आणि त्याच्यात ती मज्जासंस्था आहे, म्हणजे आपला ब्रेन आणि सगळी सिस्टम. तर कायेत उतरणं म्हणजे त्याच्यात उतरण्यासाठीच आहे ती, कारण काया जिवंत आहे. काया काय आपण फक्त हाडामासात नाही उतरत, हाडामासात ज्या जाणीव आहेत, हाडामासात जो जिवंतपणा आहे, ज्याला आपण जगणं म्हणतो, ते जैविक अस्तित्व, मानसिक अस्तित्व, तर शरीरानंतर मनाच्या संपर्कात जातो आपण जाणीवांमुळे. जाणीवांचा बोध झाल्यामुळे, म्हणजे वेदनांमुळे, चित्तामुळे आणि शेवटी मनोधम्मांमध्ये. हे जे जसं आपला तो प्रवास पुढे 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 पुढे, सती पठाण, जागृतीचा पुढं पुढं प्रवास, पुढं म्हणजे आतमध्ये. हात आपला जरी बाहेर असला तरी आपण आतमध्ये दाखवतोय खरं म्हणजे. तर आतमध्ये पठाण होतंय, सतीचं पठाण. आता ही डायरेक्ट मेथड म्हणजे आपण त्याला प्रॅक्टिस म्हणतो खरं म्हणजे. आणि ही समजून घ्यायची आणि ज्यानं त्यानं करायची गोष्ट आहे. कारण अंतरंगात दुसऱ्याला दाखवणं शक्य नाही. हे बुद्धांचं पण वचन आहे, म्हणणं आहे. मी मार्गदाता आहे, मी फक्त बोर्ड दाखवू शकतो, हा या मार्गानं जा, पहा. जायचंय कोणाला? ज्याला त्याला. कारण आपली काया, आपण त्याच्यात, बुद्ध त्याच्यात नाही उतरू, दुसरा माणूस नाही उतरू शकत आपल्या कायेत. आपल्या कायेत दुसरा नाही येऊ शकत. आपल्या कायेत आपली सती उतरू शकते, आपली जागृती उतरू शकते. आपली जागृतीच कायेमध्ये उतरून जाणीवा पाहू शकते, फिलिंग पाहू शकते, सुखदुःख पाहू शकते. चित्त म्हणजे ही अतिरिक्त गरजांच्या पलीकडे जी तृष्णेची पळापळ आहे, धावपळ आहे, लोभ आहे, द्वेष आहे, जे अविद्येत चाललेलं आहे, मोहावस्थेत चाललेलं आहे, गाफील अवस्थेत चाललेलं आहे. ती गाफील अवस्था आधी या सतीमुळे कमी होते. सतीमुळे गाफील अवस्था कमी होते आणि म्हणून ते लोभ द्वेष दिसतात. त्या गाफील अवस्थेमध्ये लोभ द्वेष आपल्याला दिसत नाही, त्यांचे फक्त परिणाम आपल्याला, ही कृती दिसते का आपण असं असं बोलतो, असं असं करतो आणि त्याचे परिणाम दिसतात. पण सतीनं जशी आपली मोहावस्था म्हणजे गाफील अवस्था, अजागृत अवस्था जशी प्रकाशात येते, म्हणजे अविद्येचा, अज्ञानाचा अंधकार ज्यावेळेला कमी कमी व्हायला लागतो, तेव्हा मग कळतं त्याच्यात काय चाललंय ते. मग लोभ दिसतो, तोपर्यंत तो फक्त असतो. जेव्हा तो दिसतो तेव्हा मग त्याचं काहीतरी होतं. द्वेष असतो पण दिसत नाही. जेव्हा तो दिसतो तेव्हा त्याचं काहीतरी होतं. आता काहीतरी होतं म्हणजे काय? तो द्वेष कमी होतो. लोभाचं काहीतरी होतं म्हणजे लोभ कमी होतो. आणि जेव्हा लोभ कमी होतो तेव्हा आपण जरा अलीकडे येतो. जे सारखं पळत असतो ना, ते आपण थोडंसं आपलं कमी कमी होतं. आपण खऱ्या अर्थाने स्वतःकडे आलेलो असतो आणि आपल्यामध्ये एक प्रकारे संतुष्टी आलेली असते, शांतता आलेली असते, पळापळ कमी होते. द्वेष जसा कमी होतो
तसतसा आपला तो द्वेषाग्नी, दोन्हींना अग्नी म्हटलेला आहे, लोभाग्नी आणि द्वेषाग्नी. आणि अविद्येला, अज्ञानाला, मोहावस्थेला पण मोहाग्नी म्हटलेलं आहे. परंतु पेटवणारे जे असतात हे लोभ आणि द्वेष, हे हे अग्नी जरा भयंकर आहेत. हे अग्नी ते पेटलेले कळत नाही, ते फक्त जाळत राहतात आणि त्याचा आपल्याला त्रास होतो. आणि त्याचा भडका जेवढा जास्त, तेवढे होरपळतोच आपण लोभ द्वेषामध्ये. जोपर्यंत आपल्याला स्वतःची जाग येत नाही, तोपर्यंत ते होरपळणे सुद्धा आपल्याला कळत नाही. आपण जळतो आणि आतमध्ये जळता जळता मरतो. कारण ते किती 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 वाचणार आपण त्याच्यातून. आणि मग आपल्याला जाळणार. आणि हे संपलं मग काय करणार? कालच एक डेड बॉडी जाळताना पाहिली, बऱ्याच पाहिल्या आतापर्यंत. काल पाहिली. काल एक आमच्या नगरमधली एक प्रसिद्ध व्यक्ती गेली. राजकीय कार्यकर्ती होती. मोठा माणूस होता, म्हणजे प्रसिद्ध होता. मोठा म्हणजे गायकवाड साहेब. गायकवाड. मोठा माणूस होता आणि खूप गर्दी होती. मी शाळेत असताना, मी 8वीला असताना ते काहीतरी 9वी 10वीला वगैरे होत्या. तेव्हापासून त्यांना पाहत आलो, आत्तापर्यंत पाहत आलो. ते ज्या मार्गाने काम करत होते, त्या कामानं त्यांना खूप मोठी म्हणजे किमान जिल्ह्यामध्ये तरी प्रसिद्धी दिली. राजकारणामध्ये पण नाव होतं आणि सगळ्याच लोकांशी मिळून मिसळून असायचे. त्यामुळे सगळ्या स्तरावरचे, सगळ्या समाजाचे लोक, सगळ्या पक्षांचे लोक काल हजर होते. आणि ते जळताना पाहून एक नवीनच अंतर्दृष्टी मिळते माणसाला, मिळाली पाहिजे. हे पण इनडायरेक्ट अवेकनिंग आहे, अप्रत्यक्ष जागृती आहे. जे आपण मगाशी म्हटलं ना, पाहून पण आपल्याला एखादं चित्र पाहून, एखादा प्रसंग पाहून पण आपल्याला जागृती येते, भान येतं जीवनाचं, का हे असं आहे, हे असं आहे. आपल्या स्वतःला पण तिचं पाहता आलं आपल्याला, तर मग आपोआपच ही लोभ द्वेषाची जी धावपळ पळापळ जी आहे, निष्कारण आहे. त्याच्यातून आपण होरपळतोच आतमध्ये, म्हणजे आतमध्ये जळतोय आपण. म्हणून त्याला अग्नी म्हटलंय. भासतोय आपण आतमध्ये, म्हणून त्या यातना आहेत, म्हणून ती धडपड आहे, फडफड आहे. आपण म्हणतो ना, रागाचा जळफळाट, संतापाचा जळफळाट, म्हणजे जळतोय तो आतमध्ये. लोभाची वखवख, असंतुष्ट अवस्था म्हणजे फडफड आहे, ती धडपड आहे. संतुष्टी परमं धनं, ज्याच्याकडे संतुष्टी आहे ती धनासारखी आहे म्हटलेलं आहे. नाही तर ज्याच्याकडे नुसताच लोभ आहे आणि द्वेष आहे, तर निर्धन माणूस आहे, किती मोठा असू द्या. कालची व्यक्ती स्ट्रोकनी गेली. आणि पत्रकार परिषदेमध्ये बोलता बोलता मान टाकली आणि काही तासात खतम. 24 तासात कायमचं नष्ट.
तर ही पण आपल्यामध्ये जागृती येण्यासाठी एक त्याच्याकडे उघड्या डोळ्यानं पाहिलं तर, नाहीतर हा त्याला मेला जाळलं, उपस्थित राहिले त्यांच्यावर भाषणं ऐकली आणि आत्म्याला शांती मिळो आणि असं होऊन तसं हो, त्यांना सद्गती मिळो. ते त्यांना मिळेल की नाही ते त्यांनी काय कर्म केलं त्याच्यावर अवलंबून आहे. आपलं काय? आपण काय करतो? हा आपल्यासाठी सतीचा मुद्दा आहे. तर हे भान जे आहे, हे डायरेक्ट स्वतःमध्ये उतरून, कायेमध्ये उतरून, जाणीवांमध्ये उतरून, चित्तामध्ये उतरून, मनामध्ये उतरून ते येतं. आणि जसं आता धानके सरांचा एक काल प्रश्न होता. नंतर ते मीटिंगच बंद झाली. नंतर फोनवर बोललो मी त्यांच्याशी. तर प्रत्यक्ष काय करायचं ते अ, सांगा किंवा ते झालं पाहिजे असं सरांना वाटलं. बाकीच्यांनाही वाटतं आणि मलाही वाटतं ते सांगावं. आणि मी इनडायरेक्टली ते सांगतोय, रोजच सांगतोय जवळपास. कोणताही अभ्यास चालू द्या. आत्तापर्यंत आपण जेवढे अभ्यास घेतले, त्या सगळ्याला जोडून आपण सती धम्मचिंतन हा विषय ठेवलेलाच आहे. सती हा विषय असतोच. आणि सती ही डायरेक्ट मेथड आहे. ही कायेत उतरायचंय. तर हे सगळं कशासाठी चाललंय? जीवन समजून घेण्यासाठी. कायेत उतरून स्वतःचं अस्तित्व आपल्याला रिअलाइज झालं पाहिजे. म्हणजे त्याचा बोध झाला पाहिजे. त्याची बोधी आपल्याला आली पाहिजे. बुद्धाला जे मिळालं ते बोधी. आणि बोधीमुळं बुद्ध. आणि बुद्ध हे जागृतीमुळे. सम्मा संबुद्ध, संपूर्ण जागृत. हे सूत्र लक्षात आलं, मग प्रॅक्टिस ही शोधायची असते. आपली प्रॅक्टिस आपल्याला शोधायची असते. म्हणजे करत राहायचं असतं ते. ही काही न करता करायचंय परत. काल आपण जसं पाहिलं, काल परवा बऱ्याचदा आपण की काही नाही करायचं. कारण श्वासासाठी, आनापानसाठी आपण काही नाही करत. आणि लोभ-द्वेष पाहायला पण आपण काही नाही करत. जो आहे तोच पाहायचा आहे आपल्याला. मग तो आपला आता श्वास असो, नाहीतर काया असो, नाहीतर जाणीवा असो, त्यातलं सुख-दुःख असो, चित्त असो, त्यातला लोभ-द्वेष असो, विचार असो, मन असो, प्रत्यक्षात काहीच नाही करायचं पाहायला. ते आधीच आहे तिथं. चाललेलंच आहे ते काम. सक्रिय आहे. जीवन सक्रिय आहे. जीवन प्रवाह हा वाहता प्रवाह आहे. तो सक्रिय आहे. तिथं मला काहीतरी प्रवाहाला गती द्यायची आणि त्या गतीमध्ये जेव्हा आपण उतरतो तेव्हा ते श्रोतापन्न अवस्थेत आपण ते त्यातल्या घडामोडी पाहतो म्हणजे धम्मचक्र पाहतो. धम्मचक्र अनुभवतो आपण. भवचक्र पाहण्यात आणि धम्मचक्र पाहण्यातला फरक असा दिसतोय मला, की भवचक्रामध्ये आपण गटांगळा खातो, फिरत राहतो त्याच्याबरोबर. आणि धम्मचक्रामध्ये आपण नुसतेच फिरत नाही. तर ते त्याच्याबरोबर राहता आपण संतुलित अवस्थेला येतो. त्याचा प्रवाहाचा वेग किती मोठा असू द्या, उत्तम पोहणारा जर असेल ना, तर तो त्या किती फास्ट प्रवाह असू द्या, तो स्वतःला वाचवत किनाऱ्याला नेऊ शकतो. जाऊ शकतो. का? त्याला उत्तम रीतीनं पोहता येतंय. त्याला तोल सांभाळता येतो. त्याला कसं पोहायचं ते कळतं. तसं हे जीवनामध्ये उतरणं आहे असं दिसतंय. हां. या स्रोतामध्ये उतरणं, या प्रवाहात उतरणं काय आहे? हे
त्याला त्याला अनुभवावं लागतं. पुरात पोहणाऱ्याला दुसरा कोणी त्याचे हात नाही हलवत किंवा पाय नाही हलवत, तो स्वतःच. तसं हे काम आहे अत्तदीप भव. स्वतःच करावं लागतं. ते आपल्याला स्पष्ट लक्षात नाही आलं. आपण आधार घेतो. जसं एखादा बुडणारा माणूस काय वाचवा वाचवा म्हणतो ना, तर ते फार काळ वाचवा वाचवा म्हणण्यापेक्षा सुरुवातीला माहित नाही तर ठीक आहे, पण लवकर माहिती करून घेतलं पाहिजे सरणावर जायच्या आधी. तिकडचं जळणं तिकडे जळायच्या आधी इकडचं जळणं पाहिलं पाहिजे, उंबऱ्याच्या आतलं. तर एक परत त्याची आठवण करून देतो. एक 4-5 ओळी आपण कुठेतरी आपल्या डायरीमध्ये किंवा आपल्या एखाद्या टेबलाच्या खाली, काचेच्या खाली कुठेतरी अशा लिहून ठेव.